बाबाजींनी असाच खूप छळ केलाय माझा, पण त्यावेळी आहो माझ्या सोबत असायचे. आहोंचा खूप मोठा आधार होता. पण आज आहोच विधी करायला सांगताय. काय म्हणू? रेम रेम क्लेम रेम स्वाहा. 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 स्वाहा. Rem rem clem rem स्वाहा. Rem rem clem rem स्वाहा. जय जिंगरोबा. जय गुरु झिंगरोबा. गुरु जिंगरोबा, या सकूमध्ये काही वाईट शक्ती असेल, दुष्ट शक्ती असेल, पिशाच शक्ती असेल तर ती नष्ट कर. या नव्या नवरा नवरीवर या अवदसेची नजर पडू नये, हिची नजर लागू नये. हिच्यामध्ये काय बी पिशाच असतील, भूत असतील, आंधळे असतील, दुष्ट शक्ती असतील, त्या समजा नष्ट कर. जय जिंगरोबा. रेम क्लेम रेम स्वाहा. रेम क्लेम रेम स्वाहा. कोली कुठं आहे? याची कोली कुठं आहे? ती कोली बी मंत्रवून टाकतो न्या. धाव मला हे पोरे, कोली धाव तुझी. मनोरम्या चाल. उठ ग. उठ. रेम क्लेम रेम स्वाहा. ते बाळातले कागद मिळले का नाही? मी शोधतेय पण नाही मिळाले अजून. बाबाजी महाराज, ही खोटारडी आहे, लबाडी करतीये. खरं बोले, खरं बोल, नाहीतर ही दोरी आवळण आणि तुझा गळा दाबून टाकीन, जीव घेईन तुझा. खरं बोल. अहो मी खरंच सांगतेय, मला त्या कागदांबद्दल काही माहित नाहीये. आणि बरीच वर्ष मी या खोलीत नव्हते. काय एक ध्यानात घे बस. जवळ ती कागद आम्हाला मिळत नाहीत तवर तुझा असा छळ चालू राहील. या घराचं कल्याण होऊ नये म्हणून तुला लपवून ठेवलेत ना ते कागद. हा बोल बोल बोल. हे सकू, हे बघ, ते कागद मिळले ना तर या घराचं भलंच होणार आहे, कल्याण होणार आहे. कळलं ना? याच्यावरचं संकट टळल आणि तू बी सुखी होशील. मग मी दिगूला स्वतः आदेश देईन. मग तो तुझा पत्नी म्हणून स्वीकार करीन. या घरातली ज्येष्ठ सून होशील तू. कळलं काय सकू? हा, सबूत देतो आम्ही, सबूत देतो तुला. कागद देते, कागद दे.
मी शपथेवर सांगते, त्या 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 कागदांबद्दल मला खरंच खरंच काही माहित नाहीये. आणि आणि कोणाच्या आदेशावर जबरदस्तीने नाही तर सासूबाईंनी स्वतःहून माझा सून म्हणून स्वीकार करावा आणि आणि अहोंनी प्रेमाने मला पत्नी म्हणून स्वीकारावं. आणि आणि जर तसं झालं ना तर माझा जन्म सार्थकी लागेल असं मला वाटेल. ही लईच धूर्त आहे. कागद नक्कीच हिच्याकडेच आहेत आणि ते मिळेपर्यंत या सखूला जिद्दी ठेवावंच लागणार आहे. हो, सखूच्या खोलीत बाबाजी काय करत असतील? काही नाही गाई, बिचाऱ्या वहिनींचा छळ सुरू असणार. ए तू गप्प बस, नाही तर तुझ्या तोंडात त्यांना बोळा कोमेन असं काय बोललास तर. अरे कशाला आग लावतोयस? हे बघ, जे दिसतं ना ते आपण फक्त बघत राहायचं. वारा ज्या दिशेला जातोय तिथे फक्त आपण जायचं. अहो, पण खरंच सखूमध्ये दुष्टशक्ती असेल का? अगं नाही आई, दुष्टशक्ती असेलच ना तर ती या बाबाजी महाराजांमध्ये. अगं सखू वहिनी तर गरीब गाय आहेत. हे सगळे लोक विनाकारण छळ करतात. अरे काय चाललंय तुझं? तू जा आतमध्ये, नाहीतर काहीतरी करशील. चल जा आतमध्ये. या महाराज बसा. सखूचा पुरता बंदोबस्त केलाय आम्ही. आता काळजी करायचं काही काम नाही. बाबाजी महाराज, एक विचारू का? हा, नाही म्हणजे तुमच्या आणि गुरु झिंगरोबांच्या आशीर्वादानं लक्ष्मीच्या पावलानं घरात सून आली, तेव्हा घरात काही कुळाचार करायची इच्छा आहे. घरात देवीचा गोंधळ करावा असं वाटतंय. तुमची परवानगी आहे का? हा, कुळाचार आणि गोंधळ याला आमचा काय बी विरोध नाही.